NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण साक्षी करे ही दीदी हिच्याशी संवाद साधतोय। ही महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघाची कर्णधार आहे आणि तिला देशाचा गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तिच्या ज्या कौशल्य आणि क्षमतेवरती या देशाने तिला पुरस्कृत केलेला आहे। दीदी काय सांगशील, आज सराव शिबिर चालू आहे, तुझ्या राज्याच्या वतीने तू प्रतिनिधित्व करते, तर तुझ्या शाळेचं नाव आणि शिक्षकांचं नाव जे तुला स्थानिक मार्गदर्शन करतात त्यांचं नाव सांग। श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बुद्रुक आणि संदीप सर मला मार्गदर्शन करतात। तुला कधीपासून आवड आहे या खो खोची, कधीपासून तू सराव करते? 5वीत असल्यापासून। आताचं जे शिबिर जे आहे ते किती दिवस चालणार आहे? 7। आता जो संघ मिळाला आहे तुला, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या मुली या ठिकाणी आहेत आणि तुझ्या स्थानिक मुली ज्या आहेत याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुला? त्या ताकद तुझी वाढली आता? हा, त्या पण छान खेळतात, मी पण छान खेळते। आणि तुला ह्या सगळ्यांची ताकद आता वाढल्यामुळे तुझ्या संघाला या ठिकाणी ताकद मिळणार आहे नाशिकमध्ये, तर त्या संघाची काय तू कोणतं मेडल मिळवणार त्या ठिकाणी, काय सांगशील? मी का माझ्या संघासाठी मेडल मिळवून कोणीतरी संरक्षण करून त्यांना पुरस्कारही भेटेल। आता ह्या जे वेगवेगळ्या जे तुझ्या साथीदारी आहेत, तू कर्णधार आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? कोणती जी तुझी साथीदार ताकदवान आहेत, काय बोलशील? ऋतिका राठोड ही ताकदवान आहे। ओके, आणि सरांच्या बद्दल काय सांगशील? कसं तू मार्गदर्शन भेटतं? आनंद पवार सर आणि अविनाश करवंदे सरांचं छान शिकवतात, चेन शिकायला खूप छान मार्गदर्शन करतात। धन्यवाद दीदी, या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला तू माहिती दिली त्याबद्दल आभार।